नमस्कार भक्तांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये वेळ फक्त स्वामींचे। तर सर्वात आधी तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप महत्त्वाचा पाठ सांगणार आहे, तर बिलकुल स्किप करू नका, पूर्ण बघा। व्हिडिओमध्ये काय सांगितलेलं आहे काय नाही सांगितलेलं आहे पूर्ण व्हिडिओ बघा, तेव्हाच तुम्हाला कळणार आहे। तर आज मी तुम्हाला एक तोडगा सांगणार आहे परत एकदा। ह्याच्या आधी मी एक तोडगा सांगितलेला होता तुम्हाला, हे लाल कलरची जी पोटली आहे तो जे तोडगा होता तो म्हणजे पाडव्याच्या दिवशीच आपल्याला करायचा आहे। आणि हे दोन्ही पोटले मी केंद्राचे जे दुकान असतात जिकडे सगळं पूजा सामग्री स्वामी समर्थ केंद्राचे जे सगळे पूजा सामग्री आपल्याला भेटतात तिकडून मी हे घेऊन आलेली आहे। आज त्या दिवशी जे दाखवलं होतं ते माझ्या घरातलं काढून मी तुम्हाला दाखवलं होतं, पण मी आज हे घेऊन आलेली आहे दोन्ही पोटली। हे बघा, तर हे दोन्ही पोटली मी घेऊन आलेली आहे कारण पाडव्याच्या दिवशी आपल्याला हे दोन्ही तोडगा करायचा आहे, मला करायचा आहे म्हणून मी घेऊन आलेली आहे। तुम्ही सुद्धा घेऊन या, ह्याच्यामध्ये काय आहे काय नाही मी तुम्हाला सांगणार आहे। तरी सुद्धा दुकानामध्ये गेलं तर प्रॉपर ते पिशवी आपल्याला हे बघा अशी छोटीशी पोटली बांधून दिलेला असतो, राईट। मग आपल्याला काय मला 50 रुपयामध्ये 45 रुपयामध्ये माझ्या दोन्ही पण पोटल्या आलेल्या आहेत। त्याच्यामुळे तुम्ही घरात करत बसण्यापेक्षा तुमच्या शेजारी कुठं जिकडं म्हणजे पूजा सामग्री भेटतात पाडव्याच्या दिवशीचे स्वामी समर्थ केंद्रातले जे दुकान राहतात तिकडे भेटतील, मग तिकडून घेऊन या आणि हे तोडगा तुम्ही पाडव्याच्या दिवशी करा। ही पोटली जी आहे लाल पोटली ते आपल्या घरामधलं जे काही निगेटिव्ह आहे, तुमच्या संतती होत नाही म्हणजे ह्याच्या आधी जे व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये नक्की बघून घ्या। ह्याचं आता सांगत बसणार नाही, खूप वेळ होऊन जाईल। आता मला हा सांगायचं आहे, तर ह्या पोटली कसं करायचं आहे काय नाही करायचं आहे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तर ते बघून घ्या तुम्ही एकदा। ते व्हिडिओ नाही बघितलेला आहे तर खूप चांगलं आहे आणि ह्याचा परिणाम तुम्हाला दिसून येणार आहे। म्हणजे जास्त मेहनत न करता 20-25 रुपयामध्ये तुम्हाला वर्षभरात नक्की अनुभव येणार आहे। तुम्ही एकदा करून बघा, एकदम करून बघण्यासारखे आहेत हे तोडगे। कारण परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितले म्हणजे तो उगाच तर नसेल, त्याचा काही ना काहीतरी अर्थ असणारच आहे। तर आता आज आपण ह्या जे तोडगा आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। हा जो तोडगा तुम्हाला पिवळा दिसतंय म्हणजे पिवळी पोटली आहे हे, आणि तो लाल होता तर त्याचा वेगळा आहे आणि ह्याचा वेगळा आहे, महत्त्व वेगळं आहे। तर हा जे पोटली आहे तुमच्या घरामध्ये धनधान्याची बरकत राहणार आहे, पैसा येणार आहे, पैसा टिकणार आहे। आणि तो हे जे आहे ते पूर्ण घरामध्ये निगेटिव्हिटी आहे म्हणजे मुलं चिडचिड करतात, नवरा चिडचिड करतात, ह्याचे वैशिष्ट्य वेगळे आहेत। आणि हा बांधायचे जे आहे ते वेगळं आहे, ह्याचे वैशिष्ट्य वेगळे आहे, ह्याचे महत्त्व वेगळं आहे। तर हा पाडव्याच्या दिवशीच तुम्ही बांधायचं आहे। जर कदाचित तुम्ही पाडव्याच्या दिवशी बाहेर गेलेला आहे, राईट, कुठेतरी गावाला गेलेला आहे, बाहेर गेलेला आहे इमर्जन्सीमध्ये, तुम्ही घरी नाही आहे किंवा हा तोडगा तुम्ही करू शकत नाही आहे, मग कधी करणार? मग हा तुम्ही एखादा बुधवार, शुभ बुधवार बघून आपल्याला करायचं आहे। समजा एखाद्या बुधवार अनिष्ट दिवस येतं, कॅलेंडरमध्ये दिलेलं असतं, जर स्वामी समर्थ केंद्राचं कॅलेंडर आहे तर त्याच्यामध्ये अनिष्ट दिवस असं दिलेलं असतं, तर त्या दिवशी नका करू। अमावस्या आलेला आहे तर त्या दिवशी नका करू। तर हे तुम्हाला बुधवारी एखादा चांगला शुभ बुधवार बघून आपल्याला हा तोडगा कधीही दिवसभरातून कधीही तुम्ही करू शकता, पण जर शक्य झालं तर पाडव्याच्या दिवशीच हा तोडगा तुम्ही करा। आता ह्याच्यामध्ये काय आहे पोटलीमध्ये ते मी तुम्हाला दाखवणार आहे। जर तुमच्या शेजारी आजूबाजूला जर स्वामी समर्थांचं केंद्र नसेल तरच तुम्ही हे बाहेरून आणून सगळं एकत्र करून पिशवी घेऊन मग ते तुम्ही घरच्या घरी सगळं तयार करू शकता। जर केंद्र असेल तर तुम्ही हे सगळं कुठाने अजिबात करू नका, तिकडं दुकानात जायचं आणि घ्यायचं। तर असं मी का सांगते, कारण की जे काही वस्तू आपल्याला केंद्रातर्फे दिलं जातं तर त्याच्यामध्ये काही ना काही साध्य केलेला असतो, माऊलींचा आशीर्वाद त्या वस्तूंना दिलेलं असतं। म्हणून जी तुम्ही दिंडोरीमध्ये वगैरे कुठेही जातात ना ते साक्षात सांगतात की श्रीयंत्र तुम्हाला घ्यायचं आहे तर केंद्राच्या जे दुकानं असतात तिकडून घ्या, किंवा गुरुपीठला घ्या, किंवा त्र्यंबकला घ्या, किंवा दिंडोरीला घ्या, म्हणजे तिकडे आहे तिकडे, कारण ते साध्य केलेलं असतं ना, मग ते कुठं ना कुठं जास्त पॉवरफुल असतं। इन शॉर्टमध्ये जर सांगितलं गेलं तर ह्याच्यामध्ये पण जास्त पॉवर असणार आहे जर तुम्ही ते केंद्रातून घेऊन आले। आणि तुमच्या आजूबाजूला म्हणजे असं आता माझी मुंबईला माझी बहीण आहे, तिला जाणं होत नाही आणि तिच्या आजूबाजूला मुंबईला पुण्याला आजूबाजूला केंद्रच नाहीये, मग ती तशा लोक काय करणार आहे, खूप लांब जावं लागतं तिला केंद्र, जर स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये जायचं असेल किंवा मंदिरामध्ये जायचं असेल तर ती जाऊ शकत नाही। मग असे लोक काय करणार आहे, तर असे लोक मी तुम्हाला उकलून दाखवते ह्याच्यामध्ये काय आहे। मग त्या पद्धतीनं तुम्ही सगळं एकत्र करून तुम्ही घरच्या घरी ही पोटली तयार करून आपल्या घरामध्ये लावायचं आहे। बरं ठीक आहे, पण ह्याच्याने होतं काय, आता धनधान्य
ची बरकत होते, धनधान्य येणार आहे तुमच्या घरी. जर तुमच्या घरी बरकत नसते तर पैसा टिकणार आहे, धान्याची बरकत होणार आहे, सुख संपत्ती मिळणार आहे, म्हणजे काही ना काहीतरी पॉझिटिव्ह होणार आहे ह्याच्यामध्ये, लक्ष्मी नांदणार आहे तुमच्या घरी. जसं आपण धान्य आपल्याला म्हणतो, जसं की धान्य भरून ठेवायचं असतो, कारण अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्यावर भेटणार आहे. कधीही कितीही वाईट परिस्थिती जरी आली ना तर आपल्याला उपाशी मरायची पाळी आपल्याला येऊ देणार नाही. अन्नपूर्णा मातेचा वास तुमच्या घरामध्ये सदैव राहणार आहे जर हे पोटली तुम्ही तुमच्या घराच्या किचनमध्ये लावणार आहे. तर हे अन्नधान्यासाठी आहे, तर हो कुठं लावायचं आहे, किचनमध्ये लावायचं आहे आपल्याला. हा पोटली ह्याची पूजा वगैरे करायची आहे आपल्याला, पंचोपचारी पूजा करून त्याच्यानंतर पाडव्याच्या दिवशी करायचं आहे. नाही शक्य झाले तर बुधवारी करा. पाडव्याच्या दिवशी आपल्याला ह्याची पूजा वगैरे करून आपल्याला किचनमध्ये आपल्याला लावायचं आहे. आणि तोही किचनचा जे ईशान्य कोपरा आहे, ईशान्यच कोपरा प्रत्येक ठिकाणी जर तुम्हाला कधी एखाद्या देवांची मूर्ती वगैरे ठेवायचं आहे, मंदिर ठेवायचं आहे, किंवा एखादा असं चांगलं उपाय वगैरे करायचा आहे तर तो तुम्ही ईशान्य दिशेमध्ये करा. कारण जेव्हा दिशा आपण वास्तुशास्त्राचा विचार करतो ना तेव्हा खूप महत्त्व पडतं. कारण शास्त्रामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. आम्हाला केंद्रात जे मी सांगते ते सगळं केंद्रातलंच सांगते मी, खरं सांगितलं तर. मी मनातून माझ्या काही सांगत नाही, कारण मला माहिती आहे किती लोक ह्याला बघणार आहेत ह्या व्हिडिओला मला माहीत नाही. सगळ्यांच्या भावना ज्या आहेत त्यांच्या भावनाशी मला नाही खेळायचं आहे. त्याच्यामुळे मी माझ्या मनाने काहीच व्हिडिओ तयार करत नाही आणि काही सांगत नाही. मी आधी शुअर करते की हा माहिती बरोबर पक्का आहे का नाही, त्याच्यानंतरच मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगते. तर हे जे आहे तुमच्या किचनच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला ही पोटली लावायची आहे, ह्याची पूजा करायची आहे. त्याचा आपण दिवसभरामध्ये कधीही करू शकता. तुम्हाला त्या दिवशी जमत नसेल, विटाळा आला असेल, घरी काही प्रॉब्लेम असेल, तुम्ही आउट ऑफ द टाउन आहे, गावाला गेलेला आहे, तर एखादा शुभ बुधवार बघून आपल्याला हा दिवसभरामध्ये कधीही करायचा आहे. आणि नक्की करा, म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टीचा अनुभव येणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप करू नका. आणि अशाच प्रकारचे चांगल्या व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि हा जो तोडगा आहे स्वतःपर्यंत मर्यादा ठेवू नका, सगळ्यांना शेअर करा. तुमचे जाऊ आहे, तुमची मोठी बहीण आहे, छोटी बहीण आहे, काकू आहे, मावशी आहे, चुलत बहिणी आहे, जे कोणी आहे ना सगळ्यांना सांगा की हमखास अमूल्य आहे हो, ह्याच्यामध्ये काहीच पैसा लागत नाही. 20-25 रुपयाची ही पोटली आहे, पण हा उपाय केल्यानं तुम्हाला नक्की अनुभव येणार आहे ह्या गोष्टीचा. त्याच्यामुळे हा तोडगा नक्की करा. काही जास्त आपल्याला वेळ खर्च करत नाही, पैसा खर्च करत नाही, पण ह्याचा प्रभाव जे आहे खूप तुम्हाला नक्की येणार आहे. आणि म्हणूनच हा सगळ्यांसोबत शेअर करा, जेणेकरून तुमचंही भलं हो आणि दुसऱ्यांचंही भलं हो. कारण स्वामी महाराज का सांगतात की स्वतःचा जर एखादे चांगलं झालं तर स्वतःपर्यंत मर्यादा न ठेवता लोकांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांचं सुद्धा चांगलं होणार आहे. तर हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा. पाडव्याच्या दिवशी जर झाला तर अति 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 उत्तम आहे. पाडव्याच्या दिवशी करा. आणि नाही जर झालं तर मग कधीही करू शकता. पण जे सणाचा आपलं नवीन वर्ष सुरू होता, मराठी कॅलेंडरनुसार आपलं नवीन वर्ष पाडव्याच्या दिवशी सुरू होता. हमखास पाडव्याच्या दिवशी लोक नवीन नवीन वस्तू खरेदी करतात, नवीन कार्याची शुभारंभ करतात. तर आपल्याला हे करायचंच पाहिजे आपल्याला. मग आपण बघूया की ह्या पोटलीमध्ये आहे तरी काय. तर आता ही पोटली बघा पिवळ्या धाग्याने अशी बांधून दिलेली आहे, आणि ही पोटली बघा लाल धाग्याने बांधून दिलेली आहे. आजच मी आणलेला आहे हा पोटली. तर आपण ह्याला ओपन करूया. पण शक्यतो तुम्ही हा घरात करत बसू नका. तर हे आपल्याला केंद्रातूनच तुम्ही घेऊन या जवळपास असेल तर. हे बघा ह्याच्यामध्ये काय काय आहे. आता मी ओपन नाही करणार. हे जे पण पोटली आहे ना ह्याच्यामध्ये आपल्याला घरी आणून आपलं धान्य टाकायचं आहे. थोडे म्हणजे गहू टाका, तुम्ही ज्वारी टाका, जे काही असेल ना थोडंसं टाका. नाहीतर ते कसे वर्षभर असल्याने मग गहूमध्ये किडे लागू शकतात, आणि ते जे दुसरे आहेत त्यांना पण नुकसान करू शकतात किडे. त्याच्यामुळे गहू निमित्तासाठी ना 11 दाणेही तुम्ही टाकलं तरी काय हरकत नाही. गहूचे 11 दाणे मोजून 11, 21 असे दाणेही तुम्ही टाकलं ना तरी काय हरकत नाही. तर तो दाणे तुम्ही ह्याच्यामध्ये नक्की टाका. आता ह्याच्यामध्ये काय काय आहे हे बघा. एक रंगारी हिरडा आहे, परत एक हे आहे हळदीचा कुंड आहे, हळद कुंड ज्याला म्हणतो आपण. आणि ह्याच्यामध्ये एक तांब्याचं छोटंसं पत्र आहे, आणि त्याच्यावरती काहीतरी डिझाईन पादुका आहेत. पादुका हे बघा, अशी पादुका ह्याच्यामध्ये दिलेला आहे. अजून एक आहे तांब्याचा, तो नाणा म्हणून सांगितलं गेलेलं आहे की हा 1 रुपयाचा जसं नाणा टाकतो आपण, तर नाणा म्हणून ह्याचा उपाय करू शकतो. फक्त आपल्याला ही पोटलीमध्ये मीठ आहे, जे जाड मीठ असतो, अजून काहीतरी आहे. मग हा पोटली तुम्ही हे करू नका, मी तसं तुम्हाला फोटो टाकून देईल ह्या पोटलीमध्ये काय काय आहे त्याचा. रंगारी हिरडा, हळद कुंड, एक तांब्याचा. आता हे सगळं तुम्ही कुठून आणणार आहे, त्याच्यामुळे ना सर्वात बेस्ट काय राहणार आहे की तुम्ही जर शक्य झालं ना तर तुम्ही हा, म्हणून मी व्हिडिओ आधी टाकते, म्हणजे जेणेकरून तुम्ही तुमच्या जवळपास नाही भेटत असेल ना तर लांब कुठून आणायचं असेल तर पाडव्याच्या दिवशीपर्यंत तुम्ही घेऊन येऊ, तुम्हाला एक वेळ भेटून जाईल. म्हणून मी हा व्हिडिओ लवकर टाकणार आहे. तर हे बघा असं चांदीचं हे
तांब्याचं जे आहे ते पादुका दिलेलं आहे. आपल्याला ह्याच्यामध्ये आपलं गहू टाकायचं आहे थोडंसं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हा पॅक करून आपल्या किचनच्या ईशान्य कोपऱ्याला यथाविधी ह्याची पूजा करून मग आपल्याला हे बांधून द्यायचं आहे.